पुढली घडामोड अशी की राज्याचे प्रधानमंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईच्या शिवारातील तब्बल 26 एकर जमीन त्यांनी हडपली असं अनिल गोटे यांनी म्हटलंय। दरम्यान रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावली, तर या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याची माहिती गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना त्यांच्या मावशीकडून 26 एकर जमीन मिळाली होती। ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोश्री यांची सख्खी बहीण यानंतर त्यांची पत्नी यांच्या नावाने बोगस स्थापन करून हडप केली। या घडामोडीनंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण ती जाणून घेऊयात। बीडमधला अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून हैवान कसा असतो याबद्दलचे डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत, तपशील अधिक आपण जाणून घेऊयात। पण यानंतर एक महत्त्वाची बातमी, त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती अशी की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे। कोकाटे यांच्या विरोधातील 3 हस्तक्षेप याचिका न्यायालयानं फेटाळलेल्या आहेत। कोकाटेंविरोधात 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी मागणी कोकाटेंची होती। उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला क्रमांक न मिळाल्यानं हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे। तर या प्रकरणामध्ये पुन्हा 15 दिवस सुनावणी लांबणीवर टाकावी या मागणीच्या अर्जावर वकील आणि अर्जदार यांची स्वाक्षरी नसल्यानं ही मागणीही फेटाळण्यात आली। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना कायदेशीर आधार न मिळाल्यानं राजीनाम्याच्या मागणीची धार आता बोथट होणार आहे। पुन्हा एकदा बातमीवरती आपण नजर टाकूयात। तसं जर बघायला गेलं तर सध्या मंत्रिमंडळाच्या सगळ्या वर्तुळामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार का अशी चर्चा केली जात असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे। कोकाटे यांच्या रक्षण किया, देव देश और धर्म का रक्षण किया, हम सब लोग जानते हैं उनका जो बलिदान है, ये सारी चीजें इसके माध्यम से लोगों के सामने आ रही है। मैं इस फिल्म के निर्माताओं का और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं। यानंतर पुढे आपण बघूयात वेगवेगळ्या अपडेट्स आता या क्षणाला आपल्या समोर येताना दिसतात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या आता SIT कडून जप्त करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जी आहे ती समोर आली। SIT ने ही सगळी वाहनं जी ती जप्त केली। वाल्मिक कराडच्या नावावर असलेल्या काही गाड्या जप्त केल्याचा उल्लेख दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलाय। यात आलिशान अशा मर्सिडीज, BMW या महागड्या गाड्यांचा उल्लेख दोषारोप पत्रात असल्याचं कळतं। त्यामुळे कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे।